सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाचा जामीन फेटाळला। याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी मंगेश सलगर याचे लग्न निशा हिच्यासोबत 2021 मध्ये झाले असून त्यांना एक मुलगा आहे। लग्नानंतर 1 वर्षाने त्यांच्यात किरकोळ वादावादी होत होती। तसेच पैशांच्या आणि इतर कारणावरून आरोपी हा त्याच्या पत्नीस मारहाण करून त्रास देत होता। त्यामुळे त्याची पत्नी 2023 अखेर माहेरी निघून आली। आरोपीची पत्नी नांदण्यास येत नसल्याने आरोपीच्या पत्नीने न्यायालयात दावा दाखल केला होता। त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली। त्यानंतर 27 एप्रिल 2025 रोजी रात्री 12च्या सुमारास आरोपीची पत्नी, तिचे आई वडील, भाऊ हे त्यांच्या घरासमोर अंगणात झोपले असता आरोपी मंगेश हा त्याच्या सासऱ्यास चाकूने मारहाण करत होता। त्यामुळे आरोपीचा मेहुणा अभिषेक हा आरोपीस अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने त्याला देखील डाव्या काखेत, पायाच्या गुडघ्यावर, पोटरीवर, उजव्या मांडीवर, पोटावर वार करून जखमी केले। आरोपीने त्याची सासू सासऱ्यांना चाकूने तोंडावर, अंगावर भोसकून वार केल्याने रक्तस्राव झाल्याचे पाहून मेहुणा बेशुद्ध पडला। नंतर वस्तीवरील लोकांनी जखमी लोकांना उपचाराकरता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले। त्यावेळी उपचारापूर्वीच आरोपीचे सासरे बापूराव हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। आरोपीने केलेल्या मारहाणीमुळे त्याच्या मेहुण्यास आणि सासूस जखमा झाल्या होत्या। आरोपीच्या मेहुण्याने उपचार घेत असतानाच 28 एप्रिल 2025 रोजी आरोपी विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103, 109, 118, 2, 3, 5 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) अ 135 प्रमाणे नोंद करून 28 एप्रिल रोजी आरोपीस अटक केली। सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित तपासी अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। त्यानंतर आरोपीने त्याला जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। सदर जामीन अर्जास जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीपसिंग राजपूत यांनी तीव्र विरोध दर्शवला आणि युक्तिवाद केला की सदर आरोपीने त्याच्या पत्नीस नांदवण्यास पाठवत नसल्याचा राग मनात धरून रात्री 12च्या सुमारास सासूरवाडीत जाब विचारण्यासाठी जाऊन कुटुंबातील सदस्यांना चाकूने मारहाण करून गंभीर दुखापती केल्या। सदर आरोपीने सासरे बापूराव यांना चाकूने मारहाण करून त्यांचा खून केला। आरोपीने स्वतःच्या बचावासाठी खून केल्याचे आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले, परंतु आरोपीच्या तळहातावर जखमा असल्याने त्या जखमा या आरोपीला सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केला त्यामुळे आणि सासू व मेहुणा यांना चाकूने भोसकून जखमी केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून पी राजवैद्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।